सगळे स्टुडंट आहेत? ओके. कोणी प्रॅक्टिसिंग? इंटर्न्स. कोणतं कॉलेज? निगडी. सगळे निगडीचे स्टुडंट आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन कोणाकोणाला करायचं आहे? आणि रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पना याच्यामध्ये कोणाला करायचं आहे? रसशास्त्रामध्ये कोण इंटरेस्टेड आहे? कोणीच नाही. चलो बाय. फार्मा कोणाला चालू करायचं आहे? फार्मामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे? फ्युचरमध्ये प्रॅक्टिस कोणाकोणाला करायची आहे? ओके. प्रॅक्टिस सगळ्यांना करायची. दिसतंय? रिडेबल आहे? ओके. फार्मा नाही पण प्रॅक्टिस करायची आहे का? का तुम्ही हे डिसाईड केलंय तर ह्याच्या पाठीमागे तुमचे काहीतरी रिझन्स असतील ना. असं कोणी सांगितलं? औषधीकरण जास्त बघितलेलं नाही. ठीक आहे. आयुर्वेद फार्मॅकोलॉजी असा काही प्रकार असतो माहिती आहे? आयुर्वेदाच्या औषधाला पण फार्मॅकोलॉजी असते. ती व्हॅलिडेट पण होते. माहिती आहे? ते शिकलाय का फक्त फार्मास्युटिक्सच बघितलं? च्यवनप्राश कसा करायचा आहे हे माहिती आहे पण च्यवनप्राश वापरायचा कसा हे माहिती नाहीये. असं किती जणांमध्ये आहे? च्यवनप्राशची ऍक्शन कशी होती माहिती आहे का? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त स्युटिक्सच येत आहे, लॉजी येत नाही. बरोबर का? आता एक साधी सोपी गोष्ट सांगा. प्रॅक्टिस मधून तुम्हाला असं काय मिळणार आहे की जे फार्मामधून मिळणार नाहीये? ठीक आहे. पेशंट सोबत तर तुम्ही फार्मामधून जास्त डील करता. बेसिकली फार्मा इज द वेपन. म्हणजे डॉक्टर फ्रंट बॉर्डरला लढतोय पण त्याच्या हातात काठ्या दिल्या आणि त्याच्या हातात AK-47 दिली. मॅटर कुठं करणार आहे? वेपनवर करणार आहे ना. मग आता सध्या तुमच्या हातात क्वालिटी वेपन येत आहे का? एवढे लोक येत आहेत की जे सगळेजण प्रॅक्टिस कडे जात आहेत पण फार्माकडे खूप कमी वळतात किंवा कोणी वळतच नाही. असं का? लेट्स टेक अ सिंपल एक्झाम्पल. पहा, आता आपल्याकडे मॅक्झिमम लोक औषधं बनवतात पण ते प्रॅक्टिस पुरते बनवतात. चालू आपण ह्या मागच्या विचारच कनेक्ट केला होता. ठीक आहे. आता तुम्ही कोणते वेपन वापरायचं हे कोण कंट्रोल करतं? हे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे तो कंट्रोल करतो. तुमचं रजिस्ट्रेशन कंट्रोल करत नाही.
तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला पेशंटला चेक करायचं, त्याला डायग्नोज करायचं आणि त्याला सर्टिफाय करायचं, हा राईट तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन देतं. व्हेअरॅज तुम्ही कोणतं ड्रग वापरायचं आणि कोणतं वापरायचं नाही याचा जो राईट आहे तो ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये नमूद केला जातो. आता ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये असलेल्या दोन गोष्टींमध्ये दोन तरतुदी आहेत. एक जीएमपीच्या ह्याच्यामध्ये आहे आणि एक सेक्शन 4 मध्ये शेड्यूल 33B मध्ये आहे. की ते सांगतं तुम्हाला की वैद्य जे आहेत ते स्वतःची औषधं स्वतः बनवू शकतात त्यांच्या पेशंटच्या यूजसाठी. 33 मध्ये काय शब्द वापरलाय? फॉर देअर यूज. व्हेअरॅज जेव्हा शेड्यूल टी मध्ये येतो आपण, शेड्यूल टी मध्ये त्यांनी सांगितलंय फॉर डिस्पेन्सिंग पर्पज, नॉट फॉर सेल. म्हणजे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताना आपण औषधं बनवू तर शकतो पण ती विकू नाही शकत, त्याचं बिल नाही बनत, ते आपल्याला डिस्पेन्स करावं लागतं. आता डिस्पेन्स या शब्दाची डेफिनेशन आहे ते ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये किंवा इंडियन लॉज मध्ये कुठंच नाही. ती WHO च्या गाईडलाईन मध्ये. WHO च्या गाईडलाईन मध्ये काय सांगितलं डिस्पेन्सिंगला? की जेव्हा तुम्ही पेशंटला चेक करता आणि पेशंटला चेक करून त्याला औषधं प्रिस्क्राईब करता, प्रिस्क्राईब केलेली बरीच औषधं काही वेळा फार्मासिस्टकडे अवेलेबल नसतात, ती अवेलेबल होईपर्यंत म्हणून तुम्ही तुमच्या जवळून आलेले फिजिशियन सॅम्पल जे काय देता, दॅट फिजिशियन सॅम्पल इज कॉल्ड द डिस्पेन्सिंग. आणि त्याला मॅक्झिमम तुम्ही 3 दिवसाचे देऊ शकता, 3 दिवसाच्या वर देऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्ही एका वेळी पेशंटला जास्तीत जास्त किती दिवसासाठी औषधं प्रिस्क्राईब करू शकता? एकदा पेशंटला चेक केलं तर तुम्ही किती दिवसांसाठी करू शकता? ॲट द मॅक्स 3 मंथ्स, 90 डेज. 90 डेज पेक्षा जास्त तुम्ही पुढे प्रिस्क्राईब नाही करू शकत आणि डिस्पेन्सिंग तुम्ही फक्त 3 दिवसाचं करू शकता. ओके. हे 2 लॉज आहेत की या 2 लॉजच्या अंडर तुम्ही औषधं बनवू शकता. फक्त इश्यू काय येतो की तुम्ही ते सेल करू शकत नाही. ओके. आता जस्ट टेक सिंपल एक्झाम्पल. एका आयुर्वेद प्रॅक्टिशनरचा मुलगा, नेहमीप्रमाणे शक्यतो वैद्यांची मुलं वैद्य होत नाहीत, तो त्यांनी BE कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये केलं. BE केल्यानंतर तो IT मध्ये जॉबला लागला. 3 वर्ष तो आउट ऑफ इंडिया गेला आणि त्यातून जेव्हा आला तेव्हा त्यांनी जॉब सोडला. त्याचे वडील घरीच बसून म्हणजे त्यांच्या डिस्पेन्सिंगसाठी एक हेअर ऑइल तयार करायचे. त्यांनी त्या हेअर ऑइलचं लायसन्स घेतलं, एका फार्मा कंपनीकडून त्यानं तयार करून घ्यायला सुरुवात केली आणि सेलिंग चालू केलं. त्यांनी सेलिंग चालू केलं. स्टार्ट त्याचा झाल्यापासून 10 वर्षामध्ये त्या ब्रँडची किंमत झाली 650 करोड. सेल, ब्रँडचा सेल जो आहे तो 650 करोडचा होता पर इयर. आणि त्यांनी ज्यावेळी 650 करोडवर गेलं तेव्हा तो ब्रँड एका दुसऱ्या मोठ्या फार्मा कंपनीला विकला. तो कितीला विकला? 1600 कोटी. आणि ही सगळी जर्नी कितीची आहे? फक्त 10 वर्षाची. आता मला असा एक प्रॅक्टिशनर सांगा की ज्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या प्रॅक्टिसमध्ये 1600 कोटी अर्न केले. येतंय लक्षात? आणि तो करतोय काय? फक्त हेअर ऑइल तयार करतोय आणि विकतोय. ते हेअर ऑइल कोणतं माहितीये? इमामीनं परचेस केलं. केशकी जीविशा हर्बल्स, जे आता डॉक्टर आर्थो, रूपमंत्रा, पेट सफा हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट त्याचे आहेत. केशकिंग पण त्याचं होतं. नंतर केशकिंग ज्यावेळी 650 पर्यंत गेलं तेव्हा त्यांनी ते 1600 कोटीला सेल केलं आणि ते 1600 कोटी उरलेल्या आत्ताच्या ह्या त्याच्याकडच्या 8-9 ब्रँडवर तो खर्च करतो.
लक्षात आलं? आता होतं काय आपल्यामध्ये, हे इस्टिमेटेड मार्केट आहे 2025 पर्यंत. 2025 पर्यंत साधारणतः भारतामधलं आयुर्वेदाचं मार्केट 1 लाख कोटीचं असेल. 1 लाख कोटीचं. आता साधारणतः ते 55 ते 60 हजारच्या घरात गेलं कोरोनाच्या मेहरबानीमुळे. म्हणजे एवढ्या फास्ट ती ग्रोथ झाली. व्हेअर ॲज प्री कोविड आपलं मार्केट साधारणतः 14 ते 15 हजार करोडचं होतं पूर्ण वर्षभरातलं. आणि सिप्लाचा नेट प्रॉफिट 2010चा 13,000 कोटी. लक्षात येते कुठे चेंजेस आहेत ते. नेक्स्ट, पतंजलीचा एस्टिमेटेड सेल जो आहे, पतंजलीचा एस्टिमेटेड सेल जो आहे 2025चा, तो 80,000 करोडचा आहे. $1 बिलियन, विच इज इक्वल टू 80,000 crores. पतंजलीची सुरुवात होऊन पण 10 वर्ष झाली. आता टॉप ब्रँड्स कोणते आहेत आयुर्वेदामधले? डाबर आहे, इमामी आहे, पतंजली आहे, हिमालय आहे, बैद्यनाथ आहे, विको आहे. ह्यातलं विको थोडंसं सोडलं तर यातला आतापर्यंत एकही ब्रँड आयुर्वेद डॉक्टरनी चालू नाही केलं. फक्त आयुर्वेदामध्ये बाहेरची लोक येतात, आयुर्वेदाचा पोटेन्शियल ओळखतात, बिझनेस क्रिएट करतात, मार्केट डेव्हलप करतात आणि मोठे होतात. व्हेअर ॲज आपण लोक त्या कशाला फार्मा, काय करायचंय त्याच्यापेक्षा मी पेशंट बघतो. ह्याच्यामध्ये आपल्यातलं कोणीच एंटरच होत नाही. ॲलोपॅथीला फार्मा डिव्हिजन, फार्माचं एज्युकेशन कम्प्लीट वेगळं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडं तिथं फार्मा मॅन्युफॅक्चरर्स, फार्मासिस्ट रेग्युलर तयार होतात. वेअरएज आपल्याकडं तसं नाही आहे. आपल्याकडं फार्माचं एज्युकेशन जे आहे ते आपल्याच रेग्युलर करिक्युलममध्ये, आणि आपल्या ह्याच्यात जे रेग्युलर तयार होतात ते याच्यात पडत नाहीत. हे जुने ब्रँड झाले. आता नवीन इमर्जिंग ब्रँड कोणते आहेत? मामा अर्थ, फॉरेस्ट इसेन्शियल, कामा आयुर्वेदा, निरोगम, कपिव, हे जे आहेत हे आत्ताचे सध्याचे इमर्जिंग आहेत. ह्या सगळ्यांचं व्हॅल्युएशन 1,000 करोडच्या पुढे आहे. ह्या सगळ्यांचं व्हॅल्युएशन आत्ता 1,000 करोडच्या पुढे आहे. साधारणतः यांचे इयरली सेल 500 to 800 करोडच्या घरात आहेत. आणि जनरली व्हॅल्युएशन जे आहे ॲट द मिनिमम जेवढा सेल आहे त्याच्या दुप्पट असतं मिनिमम. हे करंट सिनॅरिओ. मग या सिनॅरिओमध्ये आपण कुठे एंटर होणार? गरज आहे का आपल्याला एंटर व्हायची? लक्षात येत आहे का? जर तुम्हाला ह्याच्यात एंटर व्हायचं आहे तर याच्यासाठी आपण काही छोट्या छोट्या गोष्टी मिस केलेल्या आहेत. जसं की दिस टाईप ऑफ प्रॅक्टिस. साधारणतः एका आयुर्वेद प्रॅक्टिशनरकडं कमीत कमी काहीही झालं तरी ऑन अँड ॲव्हरेज डेली 5 पेशंट्स तरी होतात की नाही? 5 पेशंट तरी बघतो की नाही आपण? बरं, एका पेशंटला तुम्ही एकच औषध देता का? ॲट अ टाइम कमीत कमी 3 औषधं देता. 3 औषधं देता, बरोबर? 3 औषधं ॲट अ टाइम देता म्हणजे रोज कमीत कमी 5 त्रिक 15, म्हणजे डेली 5 पेशंट बघितले तर तुम्ही कमीत कमी 15 मेडिसिन रोज डिस्पेन्स करता, बरोबर? 15 मेडिसिन डिस्पेन्स करताय म्हणजे महिन्याकाठी तुमच्याकडून 750 युनिट्स जाणार आहे. वर्षाकाठी ऑन अँड ॲव्हरेज 7,500. तुमचे 2 महिने सुट्ट्यात गेले. ठीक आहे, 7,500 बॉटल तुमच्याकडून कमीत कमी जाणार आहेत. आणि या एका वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी 1,000 घरामध्ये पोचणार आहे. म्हणजे साधारणतः 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही 30,000 घरामध्ये तुमचं ब्रँड पोचणार आहे.
कोणतीही मार्केटिंग न करता, कोणतेही एफर्ट्स न घेता. बरोबर. पण होतं काय, आपण या पद्धतीनं डिस्पेन्स करतो. ॲट द मॅक्स काय करतो, ह्याच्यावर आपल्या क्लिनिकचं लेबल लावतो. आता पहा, तुमचा एक पेशंट तुमच्याकडून मेडिसिन घेऊन गेला, त्याचा एक रिलेटिव्ह कुठेतरी नागपुरात राहतोय आणि हा फोनवर सांगतो की नाही, मी हे इथली औषधं घेतली आणि मला त्याचा खूप चांगला रिझल्ट आला. तो काय म्हणतो, मला त्या औषधाचा फोटो पाठवा, नाव तरी सांगा, फोटो तरी पाठवा. हा काय करतो, त्याचं नाव काही नाही, फोटो पाठवतो मी, हा फोटो पाठवतो. औषधाच्या काउंटरला जाऊन उभं राहा. कित्येक लोक आपण दिलेली अशी औषधं घेऊन त्या मेडिकलवाल्याकडे येतात ना, सर मला हे औषध पाहिजे. तो मेडिकलवाला सांगतो, त्याच्या नाव नाही, गाव नाही, मी नाही ओळखू शकत. फारच एखादा अनुभवी असेल तर तो काय काढतो, ओपन करतो, त्याचा वास वगैरे घेतो, जे काय त्याला माहितीतलं, हे गुगुळ आहे, ते शेखर आहे, असं काहीतरी करून 2-3 दिवस जास्तीत जास्त देतो. पण जर समजा या औषधावर तुमचं ब्रँड असतं, तुमचं नाव असतं, डॉक्टर सो अँड सोज XYZ मेडिसिन विच इज रेडिली अवेलेबल इन मार्केट, तर काय झालं असतं, तो जो पेशंट आहे त्या मेडिकलमध्ये गेला असता, त्यांना दाखवली असती ही बाटली आहे. बरोबर आहे. कित्येक लोकांना बालाजी तांब्यांच्या औषधांची नावच घेता येत नाही, ते बाटल्याच घेऊन जातात ना, आणि त्यावेळी तो मेडिकलवाला काढून देतो. वेळेस नागपूरवाला जो आहे तो ऑनलाईन मागवतो. आता ऑनलाईन मेडिसिन अवेलेबल करायला असं काय लागतं, तुमची 1 वर्षाची फी जी आहे त्याच्या 1/4 अमाऊंटमध्ये औषधं ऑनलाईन अवेलेबल होतात. तुम्ही तुमचं वेबसाईट चालू करू शकता, ई-कॉमर्स पोर्टल चालू करू शकता, सगळं काही होतं. जो नागपूरमध्ये बसलाय तो माणूस सुद्धा तुमचं औषध इथून घेऊ शकतो. म्हणजे झालं काय, आपण गुपित ठेवायच्या नावाखाली एवढी मोठी अपॉर्च्युनिटी लॉस केली. आलं लक्षात. तर हा जो पार्ट आहे, ज्यावेळी तुमचं एक मेडिसिन एका घरात जातं, तर एका घरातून कमीत कमी दुसऱ्या 5 घरांना अटॅच होतं, आणि आत्ताच्या सिनारिओमध्ये ती 5 घरं तुमच्या स्थितीत नसतात. फार कमी वेळा असं होतं की तुमच्या स्थितीत आहेत. म्हणजे तुम्ही जो तुमचा अनदर 80% होणारा बिझनेस सोडताय. आता आपण ज्यावेळी आयुर्वेद प्रॅक्टिस करतो, म्हणजे नेमकं जनरली काय करतो, किती लोक असे आहेत की जे फक्त कन्सल्टेशन घेतात. प्रॅक्टिसमध्ये मॅक्झिमम मेडिसिन डिस्पेन्स होतात, पण डिस्पेन्स जी होतात ती या फॉर्ममध्ये, आणि या फॉर्ममध्ये डिस्पेन्स होणारी मेडिसिन्स जे आहेत ते तुमचा पुढचा प्रोग्रेस कट डाऊन करतात. सो ह्याच्यासाठी रिक्वायरमेंट आहे तुम्ही फार्मामध्ये आहे. फार्मा म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंग नाही, पण फार्माची स्टार्ट जी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग पासून होते. ओके. तर मग त्याच्यासाठी काय लागतं तुम्हाला, जर समजा तुम्हाला तुमचा ब्रँड करायचा आहे, तुमच्या ब्रँडनी काही औषधं मार्केटमध्ये आणायची आहेत आणि ती तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायची आहेत, तर एका सेक्शनला FDA आत्ताच्या रूल्सनुसार कमीत कमी 1200 स्क्वेअर फीट जागा लागते. त्याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन फॉलो करून ॲट द मॅक्स आपण 2 सेक्शन बसवू शकतो. ज्यावेळी हा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आला, तो आला 1940ला. 1940ला ज्या मशीन्स, जे इक्विपमेंट्स अवेलेबल होते त्याला विचारात धरून तो ऍक्ट बनला. बरोबर आहे. त्यांनी त्यावेळी टॅब्लेटिंगसाठी 100 स्क्वेअर फीट जागा दिली होती. 100 स्क्वेअर फीट जागेमध्ये नेमकं काय करायचं, 3-4 बायका बसवायच्या आणि हाताने गोळ्या वळायच्या, हे त्यावेळेसची कन्सेप्ट. आणि 4 लेडीजना 100 स्क्वेअर फीट जागा भरपूर झाली.
मध्ये एक मोठा गुगळाचा गोळा ठेवला की ते वळणं सोपं होतं. पण आता तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता का? नाही देऊ शकता. तर साधारणतः आत्ता तुम्हाला आत्ताच्या स्टँडर्ड्सला मॅच करून पुढं जाण्यासाठी मिनिमम 3,500 ते 4,000 स्क्वेअर फीट जागा पाहिजे 4 सेक्शनसाठी. 4 सेक्शनसाठी 3,500 ते 4,000 स्क्वेअर फीट जागा पाहिजे कन्स्ट्रक्टेड. शेड्यूल टी मध्ये काही रिक्वायरमेंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला एक फार्मासिस्ट पाहिजे, एक टेक्निकल पर्सन दुसरा पाहिजे, म्हणजे 2 टेक्निकल पर्सन लागतात तुम्हाला. त्यातला एक जो आहे तो आयुर्वेद डॉक्टर पाहिजे, एक जो आहे तो आयदर फार्मा पाहिजे, आयदर डॉक्टर पाहिजे, और आयदर BSc बॉटनी पाहिजे, बॉटनी और केमिस्ट्री. ही फार्माची रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर त्याचे रूल्स रेग्युलेशनमध्ये शेड्यूल टीला कोणत्या सेक्शन्सला टाईल्स बसवायचे आहेत, कोणत्या सेक्शनला रूफ क्लोज पाहिजे, कोणता सेक्शन स्टरलाइज पाहिजे, कोणत्या सेक्शनला ॲक्च्युअल किती जागा पाहिजे, ह्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट तुम्हाला शेड्यूल टी मध्ये मिळते. आयुर्वेदामध्ये सध्या सगळे मिळून 18 सेक्शन्स आहेत. 18 सेक्शन मधले 8 सेक्शन सगळ्यात जास्त युटिलाइज होतात. सगळ्यात पहिलं जे आहे ते चूर्ण, त्याच्यानंतर टॅबलेट, तैलघृतचा एकच सेक्शन आहे, कषाय सिरपचा एक सेक्शन आहे, अवलेहचा एक सेक्शन आहे, आणि एक्सटर्नल फॉर्म्युलेशन. हे 6 सेक्शन्स, आणि कॅप्सूल आणि रसौषधी, एवढे सेक्शन्स याच्यामध्ये. मग जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होतं, शेड्यूल टी कंप्लीट होतो, तेव्हा तुम्हाला FDAच्या लायसन्सला जावं लागतं. FDAच्या लायसन्सला जाताना मग परत तुम्हाला लेबर लॉज, फॅक्टरी ॲक्ट, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, लोकल अथॉरिटी NOC या सगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट्स असतात. आणि ह्या जशा कंप्लीट होईल त्याच्यानुसार परत तुमच्या मशीन्स अँड इक्विपमेंट्स येतात. मशीन अँड इक्विपमेंट्स हे तुमचं प्रोडक्ट काय आहे त्याच्यावर डिफाईन होतं. तुमचं प्रोडक्ट टॅबलेट आहे, कोणती आहे, तिला किती टन प्रेशर लागतो. टॅबलेटिंग मशीनमध्ये पावडर घातल्यावर टॅबलेटिंग होत नाही. त्याच्या आधी प्री प्रोसेसिंग असतं. टॅबलेटला मिक्सिंग करावं लागतं, मिक्सिंग नंतर ग्रॅन्युलेशन असतं, ग्रॅन्युलेशन नंतर ड्राईंग असतं, ड्राईंग नंतर मग त्या ग्रॅन्युल्सची टॅबलेट बनते. आणि ॲज पर युअर मटेरियल त्या टॅबलेटची साईज व्हॅरी होते, प्रेशर व्हॅरी होतो, आणि त्यानुसार तुम्हाला इक्विपमेंट सिलेक्शन करावं लागतं. टॅबलेटिंग मशीन जरी एकच असली तरी सुद्धा त्याचे स्पेसिफिकेशन प्रोडक्टनुसार चेंज होतात. म्हणून सर्वात पहिला गोष्ट काय की जेव्हा तुमची प्रोडक्टची लिस्ट तयार होईल त्याच्यानंतर तुम्हाला मशीनची लिस्ट तयार करायची, आणि या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला लायसन्स मिळेल. हे लायसन्स आलं, तुमचं काम चालू झालं. चालू झाल्यानंतर डे टू डेच्या प्रोसेसेस काय आहेत, डे टू डेचे ऑपरेशन्स काय आहेत. मॅन्युफॅक्चरिंग हे खूप मोठं ऑपरेशन असतं, एस्पेशली आयुर्वेदामध्ये. कारण आयुर्वेदामध्ये येणारं रॉ मटेरियल स्टँडर्डाइज्ड येत नाही, त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स येतात. म्हणजे आवळा चूर्ण जर तुम्ही घेतलं तर आवळा चूर्ण मागच्या बॅचचं जसं होतं तसं या बॅचचं असेल याची काही गॅरंटी नाही. जरी तुम्ही एकाच झाडाचा एकाच सीझनला जरी आवळा काढला तरी सुद्धा त्या वर्षात झालेल्या क्लायमॅटिक चेंजेसमुळं त्याच्यामधल्या इन्ग्रेडियंट्समध्ये ऑलमोस्ट 2 टाइम्सचा डिफरन्स येतो. म्हणजे साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर आवळ्यामध्ये गॅलिक ॲसिड असतं. गॅलिक ॲसिडचं जे पर्सेंटेज आहे ते सीझनल व्हेरिएशन 3 to 6% आहे. जेव्हा ते 3% असतं तेव्हा त्याचं केमिकल कॉन्स्टिट्यूशन वेगळं असतं, 6% असतं तेव्हा वेगळं असतं, आणि त्याच्यानुसार लागणारे एक्सिपियंट्स पण चेंज होतात. म्हणून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आयुर्वेदाच्या ट्रबल शूटिंग हा जो पार्ट आहे हा रेग्युलर आहे. तुम्हाला रोज ट्रबल शूटिंग करायचं आहे. तुमची बॅच किती जरी सेट झालेली असली तरी सुद्धा तुमच्या प्रत्येक सेक्शनला तुमच्या सेक्शनची कपॅसिटी काय आहे त्याच्यानुसार मॅनपॉवर लागते, आणि ती सगळी मॅनपॉवर तुम्हाला ट्रेन करावी लागते. आयुर्वेदासाठी अशी ट्रेंड मॅनपॉवर खूप काही मिळत नाही.
आता ज्या मॅक्झिमम मशीन्स ज्या आहेत आयदर फूड इंडस्ट्रीमधल्या किंवा ॲलोपॅथ फार्माच्या आपल्यासाठी थोड्याफार मॉडिफाय करून आपण वापरतो. आयुर्वेद फार्मासाठी म्हणून आणखी अशा मशीन्स बनत नाहीत जसं ॲलोपॅथ फार्मासाठी बनतात. कारण काय आहे की हे सेक्टर जे आहे काही ठराविक लोकांच्याच हातात आहे. नवीन लोक त्याच्यात येत नाही आहेत, त्याच्यामुळं त्याला फारसं ग्रोथ नाही. मॅक्झिमम ॲलोपॅथ फार्माच्या जुन्या झालेल्या किंवा आउटडेटेड मशीन्स ह्या आयुर्वेद फार्मामध्ये घेतल्या जातात आणि युटिलाइज केल्या जातात. ठीक आहे, हा मॅन्युफॅक्चरिंग मधला पार्ट झाला. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही मिनिमम कपॅसिटीचा जरी विचार केला तरी मिनिमम कपॅसिटी ही आयुर्वेदाच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त असते. टॅब्लेटिंग मशीन कमीत कमी 16 स्टेशनची घेतली. 16 स्टेशनची मशीन 8 तासामध्ये साधारणतः 2,20,000 ते 2,40,000 पर्यंत टॅबलेट बाहेर पडतात. म्हणजे एका दिवसामध्ये अराउंड 7 लाख टॅबलेट तुमच्या बाहेर पडणार आहेत 3 शिफ्टमध्ये जर फॅक्टरी चालवली. मग जर समजा एखाद्या प्रोडक्टचा मंथली सेल 1000 बॉटलचा असेल, 1000 बॉटल इज अ ग्रेट. एक प्रोडक्ट रोज महिन्याकाठी 1000 बॉटल सेल होत आहेत. याचा साधा सोपा अर्थ असा की ते प्रोडक्ट नाही म्हटलं तरी महिन्याकाठी 50,000 रुपये मिळवून देतो. ओके, मग जर 1000 बॉटल असतील तर 1000 बॉटलला ॲट द मॅक्स लागतात किती? 60,000 टॅबलेट. म्हणजे महिन्याच्या तुमच्या टॅबलेट 4 महिन्याच्या टॅबलेट ह्या एका शिफ्टमध्ये तयार होतात आणि वर्षाच्या टॅबलेट एका दिवसामध्ये. हे फक्त एका टॅब्लेटिंग सेक्शनचं मी सांगतो. असे तुमच्याकडे 4-5 सेक्शन्स असतात. त्याच्यानंतर रॉ मटेरियल आणि पॅकेजिंग मटेरियल प्रोक्युरमेंट. रॉ मटेरियल आणि पॅकेजिंग मटेरियल प्रोक्युरमेंटला तुम्हाला फुल टाईम वेळ द्यावा लागतो. मॅन्युफॅक्चरिंगला जसा फुल टाईम माणूस लागतो तसा प्रोक्युरमेंटला पण फुल टाईम माणूस लागतो. कारण प्रत्येक वेळी रॉ मटेरियलमधले येणारे व्हेरिएशन्स तुम्हाला चेक करत राहावं लागतं. दुसरी गोष्ट, आयुर्वेदाचं एक असं होतं की यावेळी या वेंडरकडे हा प्रोडक्ट मिळालाय तर पुढच्या वेळी तो मिळेलच याची काही गॅरंटी नाही आहे. आयुर्वेदाचा हा जो आहे तो एक तर जंगलातून कलेक्ट होतो, सीझन गेला संपला विषय, परत मिळणंच अवघड आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट हा वेगळा सेक्शन ठेवावा लागतो, रॉ मटेरियल पॅकेजिंग मटेरियल, आणि त्याचं वेगळं वर्कआउट करावं लागतं. क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल हा याचा असाच भाग आहे. क्वालिटी कंट्रोल रोज तुमच्याकडे जे मटेरियल इन होत आहे, जे मटेरियल बनत आहे, त्याचं रोजच्या रोज क्वालिटी कंट्रोल होत जाणं गरजेचं आहे. ते करावं. अकाउंट. अकाउंट तुम्हाला रेग्युलर हँडल करणं आणि मेंटेन करणं गरजेचं आहे. जर एखादा प्रोडक्ट आज तुमच्याकडून बाहेर गेला तर आजच्या आज त्याची एंट्री होणं एक्सपेक्टेड आहे. जर आज त्याची एंट्री नाही झाली किंवा त्याचं बिल आजचं नाही बनलं तर दॅट इज अ ऑफेन्स. औषधं कोणतीही विदाऊट बिल विकणं हा ऑफेन्स आहे आणि त्याच्यासाठी FDA तुम्हाला 3 वर्षापर्यंत अरेस्ट करू शकतं. HR ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तुमच्याकडे जे सगळे लेबर आहेत त्या लेबरला मॅनेज करणं, मेंटेन करणं हे जे काम आहे हे पण तेवढंच जास्त आहे. साधारणतः 2 सेक्शन, तुमची जर 6 सेक्शनची फार्मा असेल आणि तुम्हाला त्यातले 2 सेक्शन ऑन अँड ॲव्हरेज रोज चालवायचे आहेत, कोणतेही 2 सेक्शन, तर तुमच्याकडं ऑलमोस्ट 10 लोकांचा स्टाफ असणं गरजेचं आहे एका शिफ्टसाठी. 10 लोक लागतात. एका ह्याला मॅन्युफॅक्चरिंगला 2 लोक लागतात, त्याच्या पॅकेजिंगला साधारणतः 3 ते 4 लोक लागतात. सेम थिंग दुसरं जे आहे ते, जर तुमचं सेमी ऑटोमॅटिक असेल तर 10 लोकांवर भागतं. जर मॅन्युअल तुमचं काम जास्त असेल तर एका सेक्शनला 6 लोक, म्हणजे तुमचे 12 ते 13 लोक तुमच्याकडे पाहिजे. मार्केटिंग. मार्केटिंग हा कम्प्लिटली फुल टाईम जॉब आहे. कारण मार्केटिंग हा असा पार्ट आहे की मॅन्युफॅक्चरिंगचा जो माणूस आहे तो तुमच्या समोर काम करत असतो, तो काम करतोय का नाही हे तुम्हाला कळतं. वेरज मार्केटिंगचा जो माणूस असतो तो फील्डवर फिरत असतो.
फील्डवर फिरतोय, तुमचं लक्ष मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, तो फील्डवर भरायच्या ऐवजी आज घरीच बसलाय आणि त्यांनी त्याचा मोबाईल दुसऱ्या एका एमआरच्या खिशात टाकून दिला, व्हॉट्सअप लोकेशन तुमच्याबरोबर शेअर केलं. काय कळालं तुम्हाला? आफ्टर ऑल तुम्ही त्याला GPS वरच ट्रॅक करता ना. म्हणून हा जो पार्ट आहे मार्केटिंगचा, मार्केटिंगला फुल टाइम तुम्ही स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. आज तुमची लोक किती फील्डवर फिरतायत, त्या लोकांबरोबर तुम्ही किती वेळा जाताय. म्हणजे फील्डवर जेव्हा तुमची 5 लोक आहेत, तर तुमचा एक माणूस कमीत कमी 2-2 दिवस महिन्यातून त्याच्याबरोबर फिरला पाहिजे. आयदर तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणीतरी ड्रायव्हर पर्सन दर महिन्यात 2-2 दिवस तरी. आणि एक साधारणतः असं असतं की ह्याचा रूट मॅप ठरलेला असतो. एमआरनी आज या डॉक्टरांकडे जायचं, मग तुम्ही त्या डॉक्टरांकडे त्या बरोबर गेला, हा मागच्या वेळी हा आला होता. जर तो आलेला नसेल तर डॉक्टर म्हणतो नाही हा माझ्याकडे कधी आला. आलं लक्षात? तर हे जे आहे हे तुम्हाला कंटिन्यू क्रॉस टॅली करत राहावं लागतं. त्यांना टार्गेट द्यावं लागतं, त्यांना प्रमोट करावं लागतं, त्यांच्याबरोबर बसावं लागतं, त्यांना रेग्युलर ट्रेनिंग द्यावं लागतं. मग आता तुम्हाला तुमचा ब्रँड करायचा आहे. तुम्हाला तुमचं ब्रँड मार्केटमध्ये उतरवायचं आहे. जरी समजा तुम्ही प्रॅक्टिस केली, तुमचा ब्रँड तुम्ही पॅसिव्हली मार्केट केला, तुमच्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसिंग करिअरमध्ये तो 30,000 घरामध्ये जातोय. आणि उद्या एखादी, आता इमामी जी आहे, इमामी स्वतःच्या ब्रँड डेव्हलप करत बसत नाही, ती डेव्हलप ब्रँड डायरेक्टली विकत घेते. ते डर्मिकूल इमामीचे ते पण त्यांनी विकत घेतलेलं आहे. आत्ता काहीतरी त्यांचं नायसिल, कोणतं आहे ते, नायसिल, ते पण त्यांनी विकतच घेतलेलं आहे. नायसिल पण त्यांचंच आहे, डर्मिकूल पण त्यांचंच आहे, आणि दोन्ही एकमेकाचे कॉम्पिटिटर आहेत. त्या दोन्हीला प्रोडक्ट मॅनेजर अपॉइंट करून ठेवलेले आहेत. ज्याचा जास्त सेल होईल त्याला इन्सेंटिव्ह. हे मार्केटमध्ये चालतं. जर तुम्ही 30 वर्षामध्ये तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू केली, तर ऑलमोस्ट तुम्ही रिटायरमेंटला जसं सॅलरीड लोक घेतात, तसं तो ब्रँड विकून तुम्ही खूप चांगली अमाऊंट घेऊ शकता. अँड ऑल्सो ती न विकता, ब्रँड न विकता, हा ठीक आहे एखाद्या ह्याला कंपनीला जो ब्रँड दिला, हा ब्रँड तुम्ही मार्केट करा, माझं आता एवढं मार्केट आहे, आणि तुम्ही मला इयरली मंथली जो काय सेल होतो त्याच्यावर 1%, 2% रेव्हेन्यू द्या. 650 कोटीचा ज्याचा टर्नओव्हर आहे त्याच्या 2% झाले किती? ₹13 कोटी. आणि वर्षाला 13 करोड पेन्शन तुम्हाला कोण देणार? लक्षात येते? तर मग ह्याचा ब्रँड करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. फार्मामध्ये यायचं असेल तर 4 ऑप्शन्स आहेत. मी ओन मॅन्युफॅक्चरिंग जो आहे तो सगळ्यात खाली टाकला आहे, आणि फ्रँचायझी हा वर टाकला आहे. ठीक आहे. ह्याचं रिझन असं आहे, ओन मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते कॉस्टली आहे. साधारणतः 5 सेक्शनची जर फार्मा करायची म्हटलं, 5 सेक्शनची, तर ऑलमोस्ट 3.5 ते 4 करोडचे एक्सपेंडिचर होतं. आणि 3.5 ते 4 करोडचा एक्सपेंडिचर केल्यानंतर दर महिन्याला 10 लोक सांभाळणं हे परत तुमचं काम चालू होतं. आणि त्याच्यासाठी FDA असतं, FDAचे इन्स्पेक्शन्स असतात, MPCBचे इन्स्पेक्शन्स असतात. हा सगळा जो खर्च आहे साधारणतः 4 ते 4.5 लाख रुपये मिनिमम एक्सपेंडिचर एक प्लांट मेंटेन करायला येतो. म्हणून तो पोर्शन मी सगळ्यात खाली टाकला, आणि सगळ्यात सोपा जो आहे तो फ्रँचायझीवाला. आपल्याला हा बिझनेस जमेल का हे टेस्ट करायचं असेल तर फ्रँचायझी घ्यायची. फ्रँचायझी घ्यायची म्हणजे काय, भरपूर साऱ्या फार्मा कंपन्या की त्या फ्रँचायझी देतात. ते स्वतःचं मार्केटिंग वगैरे हे ते सगळं ठेवत नाही. ते काय करतात, प्रोडक्ट बनवतात आणि प्रोडक्ट बनवून सांगतात की हा एरिया आहे,
आता पुणे रिजन आहे, पुणे रिजनमध्ये मी फक्त तुम्हाला एकट्यालाच फ्रँचाईज देतो, बाकी कोणाला देत नाही. तुम्ही त्याच्याकडून मेडिसिन परचेस करतात, तुमचा आणि त्याचा रेट डिफाईन होतो, त्या रेटला तुम्ही परचेस करता. फक्त कसं असतं की प्रोडक्ट त्याच्या नावावर असतं, त्याच्या नावावर सेल होतं. प्रोडक्टचं नाव त्याचं, प्रोडक्टचं सेल त्याचं, सगळं त्याचं. पण मग ह्या पिरियडमध्ये होतं काय, त्याच्याकडून तुम्हाला MOQची काहीच हे नसते. म्हणजे MOQ म्हणजे मिनिमम ऑर्डर क्वांटिटी. तुम्ही कितीही घेऊ शकता, 100 पीस घेऊ शकता, 200 पीस घेऊ शकता. हा, 1 पीस नाही घेऊ शकता, बरोबर आहे. तो 1 पीस म्हणाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 20% डिस्काउंट घ्या आणि तिथं माझं जर मेडिकल आहे तिथून ऑर्डर करा, माझ्याकडून काही येणार नाही. मॅन्युफॅक्चररकडून डायरेक्ट तुम्हाला घ्यायचं आहे, चांगले डिस्काउंट्स मिळतात. म्हणजे काही फार्मा जे आहेत ते अप टू 80% पर्यंत जातात ॲलोपॅथीमध्ये. आयुर्वेदामध्ये ॲट द मॅक्स 40-45%. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्ही त्याच्याकडून तो प्रोडक्ट घेऊ शकता. एक 30,000-40,000 रुपयाचे प्रोडक्ट घेतले, 40,000 मध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 700 ते 1000 युनिट्स तुमच्या हातात पडतात. 700 ते 1000 युनिट तुम्हाला विकायला किती वेळ लागतो हे तुम्ही डिफाईन करा. तुम्हाला जेवढा वेळ लागतोय, जर समजा तुमचे तेवढे युनिट्स 2 महिन्यामध्ये विकले गेले, तुम्ही सेल करू शकला, देन यू आर एलिजिबल फॉर स्टार्टिंग अ फार्मा. ओके. मग त्याच्यानंतरचं दॅट इज द थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग. थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय असतं, आता माझी फार्मा आहे, मी मॅन्युफॅक्चरिंग करतोय, माझ्याकडे सेटअप आहे, माझ्याकडे सगळ्या लायसन्सेस आहेत, लागणारे इक्विपमेंट्स आहेत. त्या फार्माला सांगायचं की मला तुमच्याकडून हे 10 प्रोडक्ट थर्ड पार्टीवर मॅन्युफॅक्चरिंग करून द्या माझ्या ब्रँडने. मग त्याच्यामध्ये होतं काय तुमच्या ब्रँडने, म्हणजे त्या अख्ख्या प्रोडक्टवर कुठंतरी नाव येतं मॅन्युफॅक्चर्ड बाय सो अँड सो. बाकी सगळं जे आहे मार्केटेड बाय तुमचं नाव असतं, ब्रँड नेम तुमचं असतं. आता इथेही एखादा असेल, ठीक आहे, मी लेक्चर झाल्यानंतर तिथलं दाखवतो. त्याच्यावर मार्केटेड बाय जे आहे ते मॅन्युफॅक्चरचं नाव असतं, लायसन्स त्याचं असतं. याच्यामध्ये प्रोडक्टच्या क्वालिटीची रिस्पॉन्सिबिलिटी मॅन्युफॅक्चररवर पण असते आणि मार्केटिंगवाल्यावर पण असते. ती 50-50% डिव्हाइड होते. ओके. म्हणून म्हणजे लिगली जर उद्या प्रोडक्टला काही इश्यूज क्रिएट झाला तर ती दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. एकटा मार्केटिंग म्हणजे जो ब्रँड ओनर आहे तो एकटा अडकत नाही, दोघंही अडकतात. मॅन्युफॅक्चरर पण अडकतो आणि तो पण अडकतो. म्हणून मॅन्युफॅक्चरर, तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये पेशंट बघत असला आणि तो तिथं बनवत असला तरी तो त्याच्यात काही घोळ घालत नाही. कारण काय आहे, प्रत्येक बॅचचं रेकॉर्ड जे आहे ते FDA बघतो. तुम्ही काय टाकलंय, त्याचा क्वालिटी कंट्रोल काय होता, कसं बनवलंय, कुणी बनवलंय, त्याच्यावर साईन कुणाची आहे, BMR काय आहे. BMR मीन्स बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड. हे प्रत्येक बॅचचं बनतं आणि ते जे आहे ते व्हेरीफाय होतं. त्याच्यामुळं तुम्ही जरी इथं बसला तरी सुद्धा तो तिथं गोंधळ घालत नाही. ठीक आहे. फक्त तो काय करतो, तुम्हाला बॅच घ्यायची आहे ना, पर द प्रोडक्ट तुम्हाला 1000 युनिट घ्यावे लागतील, 1500 युनिट घ्यावे लागतील, 2000 घ्यावे लागतील, असं त्याचा MOQ चेंज होतो. आणि वास्तविक पाहता MOQ हा असा प्रकार आहे की त्याच्यावर तुमच्या मेडिसिनची म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट घेणार आहे त्याची कॉस्ट, मिनिमम ऑर्डर क्वांटिटी काय आहे. पहा, मी जसं म्हटलं 2,20,000 ते 2,40,000 टॅबलेट त्याच्या एका शिफ्टमध्ये बनतात. त्याला तेवढ्या टॅबलेट बनवायलाही तेवढीच मॅनपॉवर लागणार आहे आणि तुमच्या 60,000 बनवायलाही तेवढीच मॅनपॉवर लागणार आहे. त्याच्यामुळं त्या दोन्हीमध्ये कॉस्टिंगमध्ये खूप डिफरन्स येतो. म्हणजे जर 1000 प्रोडक्टमध्ये एक प्रोडक्ट तुम्हाला 75 रुपयाला पडत असेल, त्याच्या वेळी जर तुम्ही 4000 घेतले तर ती कॉस्ट ऑलमोस्ट 50-55 रुपयावर येते. इथं 20-25 रुपयाचा फरक पडतो, विच इज मोर दॅन 30%. मग हा फरक का पडतो, कारण त्याचं लेबर कमी होतं. ठीक आहे. तर हा थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग. मग त्याच्यावर तुमचं प्रोडक्ट नाव येतं, तुमचं सगळं येतं. आयदर तुम्ही तुमच्या क्लिनिकमधून डिस्पेन्स करा
नाही तर तुम्ही मार्केटिंगला 1-2-3 मुलं ठेवून मार्केटिंग करा, MR ठेवून तुम्ही मार्केटिंग पण करू शकता. म्हणजे ह्या दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला थर्ड पार्टीमध्ये अवेलेबल होतात. लोन लायसन्सला सगळं सेम थर्ड पार्टी सारखं राहतं, फक्त चेंज असा होतो तुमचं स्वतःचं लायसन्स नंबर. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळं मॅन्युफॅक्चररचा राहतो, पण त्याच्यावर ते लायसन्स म्हणजे आता लाईक एक शिफ्ट फॅक्टरी चालू आहे, 2 शिफ्ट बंद आहे, तर उरलेल्या 2 शिफ्टमधली एक शिफ्ट मी युटिलाइज करतो. त्यावेळी तुमचं लेबर पण द्या, तुमचं इन्फ्रा पण द्या, मी त्याच्यात माझं प्रोडक्ट बनवून घेतो. तुमचा लेबर रेट आणि तुमचं इन्फ्राची कॉस्ट काय ते सांगा, तेवढं आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. दॅट वॉज द मेथड. ह्याच्यामध्ये होतं काय, प्रोडक्ट जे आहे ते तुमच्या नावावर रजिस्टर होतं, त्याच्यावर मॅन्युफॅक्चर्ड बायच्या ऐवजी मॅन्युफॅक्चर्ड ॲट म्हणून त्या मॅन्युफॅक्चररचं नाव येतं, आणि तुमचं नाव जे आहे ते मॅन्युफॅक्चर्ड अँड मार्केटेड बाय म्हणून येतं. आधी काय येत होतं, मॅन्युफॅक्चर्ड बाय मॅन्युफॅक्चररचं नाव आणि वर मार्केटेड बाय म्हणून. हा सोडून ह्याच्यात मेजर फरक पडत नाही. आणि आत्ता ज्या मोठ्या फार्मा आहेत, सिप्ला, ग्लॅक्सो, हे जे बनवून घेतात हे मॅक्सिमम थर्ड पार्टीवर बनवून घेतात, हे लोन लायसन्सला जात नाही. कारण ह्याचं रिझन हे आहे की त्याच्यामध्ये ते त्या मॅन्युफॅक्चररला पण क्वालिटीसाठी इन्व्हॉल्व करून घेतात. कारण लोन लायसन्समध्ये ऑलमोस्ट 80% क्वालिटीची रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या ब्रँड ओनर्सची असते, व्हेअर एज मॅन्युफॅक्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर 20%. आणि ती 20% रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जी ब्रँड ओनरनं SOP दिलेली आहे ती SOP ह्यांनी फॉलो केली आहे का. त्यांनी जर SOP फॉलो केलेली असेल तर मॅन्युफॅक्चररला काहीच इश्यू येत नाही. जो काही इश्यू आहे तो ब्रँड ओनरला येतो. मग हा पार्ट लोन लायसन्समध्ये असल्यामुळे मॅक्झिमम लोक सेफ्टीसाठी थर्ड पार्टीकडे जातात. थर्ड पार्टीमध्ये तुम्हाला खूप फ्लेक्झिबिलिटी मिळते. आता जर तुम्हाला लोन लायसन्स घ्यायचे असतील तर मॅन्युफॅक्चरर आणि ब्रँड ओनर ह्या दोन्ही गोष्टी एकाच स्टेटमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्रातला ब्रँड ओनर हिमाचलमधून मॅन्युफॅक्चरिंग नाही करू शकत लोन लायसन्सला, पण थर्ड पार्टीला तो करू शकतो. आलं लक्षात. हा पार्ट जो आहे तो थर्ड पार्टी आणि लोन लायसन्सिंगमध्ये येतो. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं जे गव्हर्न होतं ते FDA थ्रू होतं, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण असतो तर तो FDA वाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मॅक्झिमम लोक असं कन्सिडर करतात की FDA जे आहे हे अगेन्स्ट आहे तुमच्या, किंवा तुम्हाला तर रेग्युलेट करतं. असं नाही. एक पहा, एखादी बॅच चुकू शकते ही नॅचरल फिनॉमिना. नॅचरल फिनॉमिना आयुर्वेदामध्ये तर ह्या व्हेरिएशनला खूप मेजर चान्स आहे, खूप मेजर चान्स. मग जर समजा तुमचं प्रोडक्ट एखादं मार्केटमध्ये गेलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी इश्यूज क्रिएट झाले, तर इश्यूज क्रिएट झाले तर सगळ्यात पहिला FDA वाल्याला जाऊन भेटायचं. त्याला सांगायचं ते जिथं माझं प्रोडक्ट गेलं होतं तिथं काहीतरी इश्यूज क्रिएट झाले, जाऊन बघा तिथं काय झालं. तो जातो, ते प्रोडक्ट घेतो, ते सील करतो, घेऊन येतो आणि तो बघतो. बघितल्यानंतर तो तुम्हाला विचारतो की तुमच्याकडे कंट्रोल सॅम्पल ठेवलेलं आहे, तो घेऊन या. त्याला नेऊन ते कंट्रोल सॅम्पल द्यायचे. तो कंट्रोल सॅम्पल आणि ते प्रोडक्ट एकच आहे का बघतो. सगळ्यात पहिली गोष्ट ते एकच आहे का. आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर स्वतःचं टाकायचं असेल तर 3.5-4 करोडचा खर्च येतो. याच्याऐवजी लेबल बनवायचं असेल तर 40 रुपयामध्ये बनतं एक अख्खं शीट. 40 रुपयामध्ये साधारणतः 20 लेबल बनतात. आणि अशी कोणतीच डिझाईन नाही की जी कॉपी नाही करता. मग ती कॉपी केली, त्यात तुमचं औषध टाकलं तर लेबल त्याच्यावर लावला, विषय मिटला. अशी करणाऱ्यांची सोसायटीमध्ये संख्या आहे. मग ह्याला स्पुरियस ड्रग म्हणतात. ते ड्रग स्पुरियस नाही आहे ना हे पहिला तो चेक करतो. आणि जर ते स्पुरियस झालं तर तो सांगतो, सर तुमच्या नावावर कोणतरी असं करताय, आपण बघूयात त्यात.
मग तो कोण करतोय तो शोधून काढतो, त्याच्यावर ऍक्शन घेतो, तुमचा ब्रँड तो प्रोटेक्ट करतो. समजा ते दोन्ही तुमचेच आहेत आणि त्याच्यामध्ये ऑफिशियली काहीतरी प्रॉब्लेम निघाला, मग तो काय करतो, कंट्रोल सॅम्पलमध्ये पण तो प्रॉब्लेम आहे का चेक करतो. प्रॉब्लेम आहे का चेक केल्यानंतर तो तुम्हाला सांगतो सर ती तुमची बॅच जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, बॅच रिकॉल करा, मार्केटमधून माघारी बोलवून. मग बॅच माघारी बोलवायची. मग त्याच्यामध्ये तो काय करतो, परत तुमचं एकदा इन्स्पेक्शन करतो. इन्स्पेक्शन करून सगळं बघतो, हे करतो आणि साधारणतः कुठं काही प्रॉब्लेम होतोय ते सांगतो. आणि जर समजा या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या प्रोसेसमध्ये कुठंच काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तर तो म्हणतो की हे नॅचरल व्हेरिएशन आहे, हे होऊ शकतं. आता प्रॉब्लेम आला म्हणजे तो काय तुम्हाला डायरेक्ट फासावर लटकवत नाही. तो काय सांगतो, सर ती बॅच काढून घ्या, बॅच काढून घेऊन तिला परत तुम्ही दुसरी बॅच तयार करा, दुसऱ्या बॅचला व्हॅलिडेट करा आणि मग मार्केटमध्ये पहा. पहिल्या वेळी फक्त तुम्हाला ॲट द मॅक्स शोकॉज नोटीस दिली जाते. मग तुम्ही ते सांगायचं की हे असं असं, हे असं असं, असं असं. त्याच्यामध्ये तुम्ही हेही सांगू शकता की रॉ मटेरियलचे प्रॉपर्टीज ड्युरिंग ट्रान्सपोर्ट, ड्युरिंग स्टोरेज चेंज झालेल्या असतील. अँड दॅट इज होतं, आयुर्वेदामध्ये हे होतं. आलं लक्षात. म्हणून फर्स्ट जो आहे तो. आता आपल्याकडे काय करतात ते लूज, म्हणजे बरेच प्रॅक्टिशनर असं करतात की ते आयुर्वेद फार्माचं कुठलं तरी मेडिसिन्स असतं, त्याच्या बॉटलवर त्याचं लेबल वगैरे असतं, ते घेतात, त्याचं लेबल काढतात, आयदर स्वतःचं लेबल टाकतात किंवा कुठलंच लेबल न टाकतं त्या पेशंटला देऊन टाकतात. मग त्यावेळी काय, त्यावेळी फार्मा सगळ्यात सेफ असते. ज्यावेळी बॉटलवरचं लेबल निघालं किंवा औषध बॉटलमधून बाहेर काढून डिस्पेन्स केलं गेलं, त्या क्षणाला फार्माची रिस्पॉन्सिबिलिटी संपली. बऱ्याच वेळा असंही होतं की नको तो जीएसटी 10%, 12% जीएसटी लागतो, विदाउट जीएसटी द्या. नाही, डोंट डू दॅट. विदाउट जीएसटीला जायचं नाही. तुम्ही जे औषध घेताय त्याचं बिल पाहिजे आणि ते जे बिल आहे ते तुम्हाला प्रोटेक्ट करतं. तुम्हाला स्पुरियस आणि ओरिजिनल मेडिसिन याच्यामध्ये डिफरन्शिएट करायला ते बिल लागतं, ते पॅकेजिंग लागतं, ते पॅक लागतं. औषधं लूज करून विकली जात नाहीत, त्याचं कारण हे आहे, अलाउडच नाही आहे. साधी सोपी गोष्ट आहे, हे जर एवढे अलाउड केलं असतं तर कित्येक साऱ्या मेडिकलवाल्यांनी ब्रँडेडच्या बॉटलमध्ये जेनरिक औषधं टाकली असती, विकली असती, जी किलोवर येतात. आलं लक्षात. सो ह्याच्या फार्माचा रोल कुठेपर्यंत असतो, जोपर्यंत त्या प्रोडक्टवर त्याचं लेबल आहे, जोपर्यंत त्या प्रोडक्टचं पॅकेजिंग आहे. एकदा पॅकेजिंग ब्रेक झालं, लेबल निघलं, फार्माची रिस्पॉन्सिबिलिटी संपली. मग जोपर्यंत लेबल आहे तोपर्यंत. आणि मग ह्याच्यानंतरचा तुमचा पार्ट आहे तो ओन मॅन्युफॅक्चरिंग. ओन मॅन्युफॅक्चरिंगला कधी यायचं, ज्यावेळी तुम्ही स्टार्ट फ्रँचायझीपासून करताय, ज्यावेळी तुमचे महिन्याकाठी कमीत कमी 40,000 युनिट विकले जात आहेत, 40,000 युनिट विकले जात आहेत, तेव्हा तुम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्टार्ट करा. म्हणजे ॲट द मॅक्स तुमच्याकडं कमीत कमी 10 दिवसाचं एका शिफ्टचं मॅन्युफॅक्चरिंग असतं. लक्षात येत आहे. रोज 4,000 म्हटलं तर 10 दिवस. तसे वर्किंगचे तुम्हाला 25 दिवस मिळतात. 25 दिवसातले 10 दिवस जरी तुमचे रन झाले तरी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट मेंटेन करणं परवडतं. जर त्याच्या खाली 4,000, 5,000, 10,000 सेल असताना जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटला गेला तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट मेंटेन करणं फिजिकली व्हायबल नाही. ठीक आहे. तर या गोष्टी करून पुढं जाणं हे गरजेचं. डे 1ला जस्ट इन्व्हेस्ट केलेत असं करू नका. आणि ह्या ज्या गोष्टी ह्या तुम्हाला खूप सारी लर्निंग देतात. कोणाशी कसं डील करायचं, डिस्ट्रीब्युटर काय मागतो, रिटेलर काय म्हणतो, डॉक्टर काय म्हणतो. म्हणजे
एखादा दिवस काही प्रोडक्ट घेऊन डॉक्टरकडे ॲज अ MR जाऊन बघा. फक्त काही सांगताना डॉक्टरला सांगायचं नाही की मी पण इंटर्नशिप करतो. तर तुम्हाला ते केबिनमध्ये येण्यापासून प्रॉब्लेम सुरू करतो. लक्षात येत आहे? म्हणजे मला हे का सांगायचं आहे, या ह्याच्यातून तुम्ही गेला की तुम्हाला हे सगळं कळतं. आणि एकदा तुम्ही या सगळ्यातून गेला की तुम्हाला तुमचा एम्प्लॉई काय करतोय हे एका जागेवर बसून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. परवा मला एक फोन आला, एकाने कुठंतरी ते रसपाचक वापरलं होतं. मॅडम होत्या MP मधल्या, त्यांनी रसपाचक वापरलं, कुठल्या तरी फार्माचं होतं. आणि ते म्हणे ती एक टॅबलेट दिली तरी माझ्या पेशंटला लूज मोशन होतात. आणि आता माझे 3 पेशंट झाले, तिन्ही पेशंटला तोच इश्यू होतोय. तिन्ही पेशंटला तोच इश्यू होतोय. मग इश्यू काय झाला? रसपाचक मध्ये इंद्रयव आहे, पण इंद्रयवाच्या ऐवजी तिथं इंद्रवारुणी वापरलं गेलं. लक्षात आलं? आत्ता आपण जेव्हा रॉ मटेरियल परचेस करतोय किंवा मार्केटमधून चूर्ण विकत घेतोय, ती चूर्ण तुमच्यापर्यंत कशी आलेत? तुमच्यापर्यंत चूर्ण कशी आलेत? जंगलात कोणीतरी गोळा करतं किंवा रानामाळावर कोणतरी गोळा करतं. गोळा करणाऱ्याकडून कोणतरी तो लोकल असतो, तो त्यांच्याकडून विकत घेतो. बरोबर आहे? तो त्यांच्याकडून विकत घेतो, त्यांच्याकडून कोणीतरी मोठा स्टॉकिस्ट विकत घेतो. यातल्या त्या मोठ्या स्टॉकिस्टचं जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन झालेलं असतं, ते पण कुठेतरी BA BCom वगैरे असतं किंवा तेही नसतं. आणि हा त्याचा पिढीजात धंदा असतो. तोपर्यंत कोणीही काहीही शिकलेलं नाही. ओके. त्याच्यानंतर मग तुमच्याकडचा तो लोकल डिस्ट्रीब्युटर जो आहे तो त्या स्टॉकिस्टकडून परचेस करतो. मग आयदर तो त्याच्याकडनं डायरेक्ट चूर्ण परचेस करून पॅक करतो किंवा इथं आणून त्याचं चूर्ण करतो आणि चूर्ण करून तुम्हाला देतो. आता तुम्हाला देताना काय होतं, तुम्ही इथून फोनवर सांगता किंवा व्हॉट्सअपवर त्याला लिस्ट टाकता. बरोबर आहे? मग ही लिस्ट टाकली, लिस्ट आली की तो काय करतो, हे आलं नाही, हे काढायला त्या मुलाकडे देतो. त्या मुलाचं एज्युकेशन काय असतं, त्याला इंद्रयव आणि इंद्रवारुणी मधला फरक कधी कळणार? अशा पद्धतीनं ते येतं. आणि म्हणून ह्या गोष्टीमुळे फक्त क्वालिटीच हॅम्पर होत नाहीये, प्रॅक्टिस मधले रिझल्ट हॅम्पर. आणि म्हणून आयुर्वेद फार्माची म्हणजे आपल्याला जे बऱ्याच वेळा AK-47 म्हणून येतं, ती काठी पण नसते. बर, हे तर इथं झालं. बऱ्याच वेळा असं असतं की तुमच्या क्लिनिकमध्ये आलेली चूर्ण मागच्या 8-10 वर्षापूर्वी गोळा केलेली असते. आणि 8-10 वर्षापूर्वी त्याचं रॉ मटेरियल गोळा केलेलं असतं. मागच्या वर्षात कुठेतरी त्याची पावडर केली जाते आणि ते पावडर तुमच्याकडे येते. त्यावेळी तुम्ही काय रिझल्टची अपेक्षा करणार आहात? जर ह्याची शेती झाली, ह्याचं कल्टिवेशन झालं, कमर्शियल लेवलला प्रोडक्शन चालू झालं, तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि हे सॉल्व्ह होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एंड युजर जो आहे त्यांनी क्वालिटी मागितली पाहिजे. आयुर्वेदामधला सगळ्यात मेजर इश्यू हा आहे की एंड युजर क्वालिटी मागत नाही. दशमूळ द्या, काय आलंय देव झाले. नागकेशर, नागकेशर मध्ये लॅटिन नाव काय आहे नागकेशरचं? मेसोआफेरी. नागकेशर काय आहे ऍक्च्युली? फुलामधलं केसर. ओके. कोलकात्याकडं किंवा मॅक्झिमम ठिकाणी 2 ठिकाणीहून नागकेशर आपल्याकडे येतं. एक येतं कलकत्त्याकडून आणि एक येतं ते केरळातून. कोलकात्यातून जे येतं ते नागकेशर म्हणून दालचिनीच्या बिया असतात, म्हणजे दालचिनीची छोटी फळं, कवळी फळं. ओके. म्हणून ते काढलं की वास येतो. आणि केरळवाले जे आहे ते भव्या नावाच्या वनस्पतीची कोवळी फळं वापरतात. ती जी आहेत ती 120-140 रुपये किलो पासून ते 600-650 रुपये किलो पर्यंत दालचिनीची फळं मिळतात.
वेअरॅज हे भाव्याचे जे आहेत ते 80 रुपये किलो मिळतात. आणि कोकणात खरं नागकेशर होतं, ते नागकेशर 1500 ते 1800च्या खाली विकणंच शक्य नाही. एक फुल घेतलं तर एका फुलामध्ये जास्तीत जास्त 20 ग्रॅम पर्यंत, 15 ते 20 ग्रॅम ॲट द मॅक्स केशर निघतात. म्हणजे हा जो रेशो आहे, मग आपण वापरतोय काय, हे जे आहे हे फार्माच्या क्यूसीला व्हेरीफाय होतं आणि फार्माचा जो लायसन्स नंबर आहे FDA ने दिलेला, तो त्या क्वालिटीचा ॲश्युरन्स असतो. आत्ता आयुर्वेदात येणारे चूर्ण रॉ मटेरियल ह्याचं कुठंच, म्हणजे जे ट्रेडरकडून येतं ह्याचं काय क्यूसी आहे आणि त्याला काय बाइंडिंग आहे. जर समजा त्यांनी दशमूळ म्हणून राहिला सगळा चौथा गोळा करायला टाकला, काय करणार आहे. ते बिलं असतात, ती पण तुमची कच्ची बिलं असतात. बला सायडा कॉर्डिफोलिया मिळतच नाही. ॲबिटलम इंडिकम वापरलं जातं सायडाच्या जागी. सारिवा हेमिडेस्पस इंडिकसच्या जागी डेकॅलिटिस हॅमिल्टोनी वापरलं जातं. आणि मग तुम्ही क्लिनिकमध्ये जे रिझल्ट एक्सपेक्ट करतात ते मिळणार आहेत का. मग ह्याच्यापेक्षा हा जो पार्ट आहे हा लिगली तुम्हाला सपोर्ट करतो, लिगली तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटेक्ट करतो. आलं का लक्षात. सो दॅट या गोष्टीसाठी आत्ता तुम्ही एंटर होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जसे एंटर व्हाल तशी त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह. आता याच्या रिलेटेड आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या लिंकला व्हिजिट करा. इथं ह्याचं एक मी आर्टिकल लिहिलेलं आहे, वेबसाईटला पोस्टेड आहे ते, तिथून तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स मिळून जातील. ठीक आहे. काही क्वेश्चन्स. आपण जेव्हा औषधं बनवायला जातो तेव्हा आपण आपला सगळा क्वालिटी कंट्रोल तो त्या ट्रेडरच्या, स्टॉकिस्टच्या आणि ते रॉ मटेरियल कलेक्ट करणाऱ्याच्या हातात देतो. ह्याच्यामध्ये कुठंच आलेलं इन्ग्रेडियंट काय आहे हे व्हेरीफाय करायची सिस्टीमच नाही. आणि मी ते बऱ्याच वेळा बघितलंय की ह्याच्या ऐवजी हे दिलं गेलंय आणि वापरलंही गेलंय. गुगुळ, गुगुळाचे 200-250 रुपयाला शुद्ध गुगुळ मिळतो. काय असतं ते, काळं केलेली त्रिफळाची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडासा गुगुळ. 10% 2% जरी गुगुळ टाकला तरी तुमच्या क्यूसीला गुगुळचा एक पीक येतो आणि ते अप्रूव्ह होतं. ओरिजिनल गुगुळ जर घ्यायला गेलं तर आत्ता मिनिमम 2400 रुपयाला गुगुळ मिळतो. 2400 ते 3400 या रेंजमध्ये 100% गुगुळ मिळतो. त्याच्या खाली यायला सुरुवात झाली तुमची की मग त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन येतं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की तो शेवग्याचा डिंक जो आहे तो शेवग्याचा डिंक गुगुळ विरघळलेल्या गुगुळामध्ये बुडवला जातो आणि वाळवला जातो. त्याचा बेनिफिट हा येतो की त्या डिंकाला सगळा वास जो आहे तो गुगुळाचा येतो आणि ते वापरलं जातं. आता 1 मेट्रिक टन शेवग्याच्या डिंकाची रिक्वायरमेंट आली. पण शेवग्या डिंकाचं प्रोडक्ट काय आहे, काहीच नाही आहे. याच्यामध्ये पण लाख वापरणं प्रेफर करतात पेंट इंडस्ट्रीमध्ये पण इन्स्टेड ऑफ शेवगा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीसाठी आपल्याला आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण जे घेतोय ते क्वालिटी आहे का असं तर मग पुढं चालू. आणखी काही क्वेश्चन्स. हे पहा, जेव्हा आपण ॲज अ वैद्य म्हणून औषधं बनवतो, जर आपण क्वालिटी कंट्रोल मेंटेन करून जर औषधं बनवायला गेलो, 2400 रुपये किलोचा गुगुळ घेणार. 2400 रुपयाचा जो आहे तो बल्क घेतला तर साधारणतः त्याची परचेस क्वांटिटी जी आहे ती 1 टनाची. 1 टन घेतला तर तो तुम्हाला 2400ला मिळतो. 500 किलोच्या आसपास गेला तर 2800 पर्यंत जातो. 100 किलोच्या आसपास गेला तर 3000 पर्यंत जातो. आणि
खाली आला म्हणजे 1 किलो 2 किलो 3400ला जातो. हा त्याचा हे आहे. तर जर समजा आपण 2400चा गुगुळ घेतला, 2400चा गुगुळ घेतला, बाकीचे इन्ग्रेडियंट्स घेतले, तर ह्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युटर कडूनच घेणार आहात ना. मग त्याच्यामध्ये स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर आणि तुम्ही याच्यामध्ये त्याची प्राइस 30% वाढून जाते. म्हणजे त्याचं तुम्ही शोधन केलं त्रिफळाच्या ह्याच्यामध्ये, त्रिफळाने शोधन केलं तर तो तुमचा 2400चा गुगुळ जो आहे तो तुम्हाला 3-3.5 हजारच्या घरात पडला. 3.5 म्हणजे एका ह्याच्यामध्ये 1750चा गुगुळ लागेल 1 किलो बनवायला, कारण साधारण 50% सगळ्या कल्पात आहे. आणि बाकीची जी आहेत ती तुमची औषधे 450-500 रुपयाची. 1750 प्लस 500, 2250 रुपये तर तुमची कॉस्ट इथं झाली. आणि प्लस त्याचं लेबर प्रोसेसिंग ह्याचा जर कॉस्टिंग काढलं तर तुम्ही 2700-2800लाच जाता. आणि 2700-2800ला तसंही तुम्हाला मार्केटमध्ये चांगला गुगुळ मिळतो. 1200-1400ला विचार करायला लागला तर तुम्हाला मिळणं शक्य नाही. गुगुळ मिळेल पण मग हे 200 रुपये 300 रुपये किलोनी शुद्ध गुगुळ घ्यायचा आणि करायचं हे होतं. मी कित्येक लोक अशी बघितलेत की जे केरळच्या कंपन्याची 5-5, 10-10 लिटरच्या कॅननी असं वरिष्ठ घेतात, रिपॅक करतात आणि देतात. आणि तिथं असं वरिष्ठ हा एक असा आहे की प्रकार आहे की त्याच्यामध्ये रेट कॉम्प्रोमाइज खूप करता येऊ शकतं. त्याचं रिझन असं आहे की त्यात 50% जो व्हॉल्यूम जो आहे तो शुगरचा आहे. शुगर ॲट द मॅक्स काय रेटने मिळतं तुम्हाला? 38 रुपये किलो. 17 रुपयाचं तुमची शुगर आहे त्याच्यामध्ये आणि बाकीचं पाणी आहे. एक बाकीचा काढा 100 ml काढा म्हणजे 1 किलोमध्ये साधारणतः 4 लिटर काढा बनतो शुष्क द्रव्य असल्या कारणानं. आलं लक्षात? जर 4 लिटर काढा बनत असेल तर 400 रुपयाला ॲट द मॅक्स 400 रुपयाला 4 लिटर काढा. 4 लिटर काढायचं तर 100 रुपये लिटर, 10 रुपयाचा काढा आणि मधुर द्रव्य आणि हे सगळं मिळून तुमचं 35-40 रुपयामध्ये बसून जातं आरामात. हे या पद्धतीने मग याच्यामध्ये इश्यूज क्रिएट होतात. ठीक आहे, आणखी काही क्वेश्चन? HTTPS